पुण्यातील एका उद्योगपतीच्या सायबर मर्डरची घटना समोर आली आहे। कोथरूडच्या लक्ष्मण शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या उद्योगपतीचं नाव असून बिहारच्या पाटण्यात त्यांची हत्या करण्यात आली। कंपनीच्या कामासाठी मेल करत उद्योगपतीला पाटण्यात बोलावून घेण्यात आलं आणि स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी ही व्यक्ती उद्योगपती पाटण्याला गेले। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवण्यात आली। तपासादरम्यान काल पाटण्यात लक्ष्मण शिंदेंचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे। मिकी घाई आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। मिकी, जर आपण बघितलं तर पुण्यातील अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। पुण्यातील कोथरूड या परिसरात राहणारे हे उद्योजक आहेत। त्यांची पुण्याजवळील खेडशेवापूर या ठिकाणी एक बेरिंग जे गाड्यांच्या चाकात असतात ते बेरिंग बनवण्याची मोठी कंपनी आहे आणि याच बेरिंग बनवण्यासाठी एक जी मोठी मशीन लागते ती पटण्यात त्या ठिकाणी मिळेल असा संपर्क त्यांच्या काही लोकांशी झाला आणि त्यानंतर त्यांनी मेलद्वारे आणि किंबहुना फोनद्वारे त्यांना तिथं बोलून घेतलं। पटण्याला हे उद्योगपती लक्ष्मण शिंदे लँड झाल्यानंतर तिथून त्यांचे किडनॅप करण्यात आलं आणि त्यांना एका शेतात नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी पैसे दिले नाही, त्यामुळे त्यांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पटना पोलीस या ठिकाणी तपास करत होते। आता तपासात हे उघडकीस झालेलं आहे। तिथले 3 ते 4 लोक आहेत ज्यांनी हा संपूर्ण कट त्या ठिकाणी रचला आणि पुण्यातील या उद्योजकाला त्या ठिकाणी बोलून किडनॅप करून त्यांचा जीव त्या ठिकाणी संपवलेला आहे। पुणे पोलिसांची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। मात्र अशा पद्धतीने पुण्यातील खेडशिवापूर या ठिकाणी असलेल्या या उद्योजकांच्या मोठी कंपनी आहे आणि त्यांचा या ठिकाणी अशा पद्धतीने हत्या करण्यात आली आहे। धन्यवाद मिकी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। धक्कादायक आणि वेदनादायी असं हे वृत्त आहे। एक उद्योजक कच्चा माल घेण्यासाठी आपल्या उद्योगासाठी बिहारमध्ये जातो काय आणि तिथे त्यांची हत्या होते काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।